श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट टेक्स्टबुकमधील लेसन तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 10 गुणी मुले भाग 2. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर मग क्वेश्चन आन्सर बघूयात. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. तर एका म्हणा आणि वाचा. ठीक आहे, आता इथे काय दिलं चित्रामध्ये दिसतं आपल्याला. इथे 5 फ्रेंड्स आहेत, मुलं आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 मुली आहेत आणि 3 मुलं आहेत. हे सगळे काय रस्त्याने फुटपाथवरून चालत चालले. चालत जाताना त्यांना काही खड्डा दिसतोय. तर खड्डा दिसणार ते लोक काय आपापसात कॉन्व्हर्सेशन चाललंय त्यांचं ते आपण बघूया काय बोलतायत ते. ठीक आहे, त्यातला एक जण काय बोलतोय, एक मुलगी काय बोलते, किती मोठा खड्डा आहे. नंतर इथे खड्डा दिसतो बघा, हा खड्डा बघितल्यावर ही मुलगी बोलते काय, की किती मोठा खड्डा आहे. हा मुलगा काय बोलतोय, हा खड्डा धोकादायक आहे. म्हणजे हा खड्डा रस्त्यात आहे तर धोकादायक आहे, म्हणजे कोण आलं त्याच्यात गाडी वगैरे गेली तर लागू शकतो कोणाला तरी. दुसरा मुलगा काय बोलतोय, हो लोकांना इजा होऊ शकते, म्हणजे त्या खड्ड्यात गाडी गेली काय पडलं कोण तर लागू शकते का. तर चौथा मुलगा काय बोलतोय, काहीतरी करायला हवं, म्हणजे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे या खड्ड्याबद्दल. ठीक आहे, अशा प्रकारे ते लोक आपापसात बोलतात. नेक्स्ट मग काय करतात ते लोक, काय ठरवतात, आपण हा खड्डा बुजवूया. त्यातला एक जण काय बोलतोय, की आपण हा खड्डा बुजवूया. मग तो दुसरा मुलगा काय बोलतो, अरे वा खूप छान कल्पना आहे. दुसरा मुलगा काय बोलतो, हा अरे वा छान कल्पना आहे की आपण हा खड्डा बुजवूया. मग ते लोक काय करतात, एव्हा चित्र दिसल्यामुळे ते सगळे दगड छोटे छोटे गोळा करतात आणि तो खड्डा दगडाने भरून बुजवतात. आणि मुलगी काय बोलते, मग आता रस्ता सुरक्षित आहे. आता हा खड्डा बुजवल्यामुळे आता रस्ता सुरक्षित झाला, म्हणजे गाडी येण्या जाण्याला काही लागणार नाही किंवा त्रास होणार नाही कोणाला. अशा प्रकारे या मुलांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. ठीक आहे, आता त्यानंतर खड्डा मोजून झाल्यानंतर काय त्यातले एक जण काय बोलते, आता रस्त्यावरून जाताना कोणी पडणार नाही, कारण त्यांनी रस्ता बुजवलेला होता, त्यामुळे आता कोणी ते पडणार नाही. अशा प्रकारे या मुलांचं सगळं कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. आता हे स्टोरी बघून आपल्याला काय समजतं याच्यामध्ये, मुलांनी जे काय केलं ते हे खूप छान काम केलं मुलांनी. म्हणजे असं आपल्या समाजातल्या प्रत्येक मुलांनी किंवा नागरिकांनी असं सतर्क राहिलं पाहिजे, किंवा असं काय असेल तिथे खड्डा असेल काय असेल तर तिथे स्वतःहून काम केलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे मुलांनी खूप छान काम केलेलं आहे. नेक्स्ट काय दिलं इथे, आता खालील अक्षरांचा योग्य क्रम जुळवून शब्द लिहा. आता इथे जे शब्द दिलेत, अक्षरं दिलेत ना, हे पाठीपुढे दिलेत. आपल्याला हे योग्य सरळ करून त्याच्यापासून शब्द तयार करायचा आहे. तर पहिला काय दिलेला आहे इथे शब्द बघा, य क ल सा दिले. तर आपण हे सरळ करून ह्याचा काय शब्द तयार होतोय, सायकल. दुसऱ्याचा काय शब्द तयार होतो इथे, विमान, विमान. ठीक आहे, थर्ड वाला काय इथे, घोडा, गाडी. अशा प्रकारे पाठीपुढे शब्द करून हे शब्द तयार होतो. ठीक आहे, दुसरं काय दिलंय, जहाज, जहाज. पाचवा काय आहे याच्यामध्ये, आगगाडी, म्हणजे उलटा केलं तर पूर्ण शब्द तयार होतो, आगगाडी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं याच्यामध्ये, पुढील शब्द वाचा. आता इथे जे शब्द दिलेले आहेत ते फक्त आपल्याला वाचायचे आहेत. तर काय शब्द आहेत, गडगडाट, गडगडाट. सेकंड, कडकडाट, फडफडाट, लखलखाट, भरभराट, थैथयाट. अशा प्रकारे शब्द दिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलं याच्यामध्ये, पाठातील जोडाक्षरे असलेले शब्द शोधा व लिहा. म्हणजे या पाठामधले जोडाक्षरे जे आहेत, जॉईंट वाले शब्द, ते आपल्याला शोधायचे आहेत व लिहायचे आहेत. तर काय आपण शब्द लिहिले इथे, कल्पना, रस्ता आणि खड्डा. अशा प्रकारे शब्द लिहिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले इथे, तुमच्या परिसरातील कोणतीही एखादी समस्या शोधा, तुम्ही ती कशी सोडवाल ते लिहा. ठीक आहे, तर ह्याचा आपण आन्सर बघूया. तुमच्या परिसरातील कोणतीही एखादी समस्या शोधा व तुम्ही ती कशी सोडवाल ते लिहा. तर ह्याचा आन्सर आपण कसं लिहिले, आमच्या परिसरात कचरा टाकला जातो
उपाय म्हणून मी कचरा पेटीमध्ये टाकेन. इतरांनाही परिसर स्वच्छतेबद्दल माहिती सांगेन. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या ठेवण्याचे फायदे सांगेन. तसेच रोजच्या रोज कचरा गाडी येण्यासाठी विनंती करेन. तर अशा प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, कृतीतून शिकूया. ठीक आहे. कृती म्हणजे काय, आपण जे काम करतो ते त्याच्यातून शिकायचं. कृतीतून शिकूया. रस्ता सुरक्षितता या विषयावरील खालील घोषवाक्ये वाचा आणि वळणदार अक्षरामध्ये वहीत लिहा. खाली दिलेले आहेत हे वाचायचं आणि ते वहीमध्ये लिहायचं स्वच्छ अक्षरामध्ये. तर काय दिलं वाक्य, घाई नको सुरक्षितता हवी. म्हणजे घाई नको सुरक्षितता हवी म्हणजे कुठेही जाताना येताना किंवा गाडी चालवताना वगैरे तर घाई नाही करायची, कारण सुरक्षितता महत्वाची असते. म्हणजे घाई नका करू, सुरक्षितता हवी. नेक्स्ट वाक्य काय दिलेले, वेग ठेवा कमी, जीवनाची मिळेल हमी. अशा प्रकारे बोर्ड आपण हायवेवरती बघतो रोडला, वेग ठेवा कमी, जीवनाची मिळेल हमी. तर अशा प्रकारे आपण हे वाचून हे आपल्या बुकमध्ये व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय ते, वाचा व समजून घ्या. हे पण सुद्धा आपल्याला वाचायचं आणि समजून घ्यायचं आहे. तर काय याच्यामध्ये, पहिलं ओठांचा वापर करून उच्चारली जाणारी अक्षरं. म्हणजे आपण बोलताना ओठांचा वापर करून कोणती कोणती अक्षरं आपण बोलतो, ते अक्षर काय काय दिले तिथे, तर प, ब, म. आता हे अक्षर तुम्ही बोलताना तुम्ही स्वतः ट्राय करून बघा की हे अक्षर बोलताना आपला फक्त ओठांचा वापर होतो, जीभ नाही हलत त्याच्यामध्ये. प, ब, म. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, दातांचा वापर करून उच्चारली जाणारी अक्षरे. आता ही अक्षरे जी दिलेत, ही अक्षरं बोलताना किंवा उच्चारताना दातांचा वापर होतो. जसं की अक्षर कोणतं दिले, त, द, न. समजलं. तर हे अक्षर उच्चारताना आपला दातांचा वापर होतो. नेक्स्ट काय दिले, घशाचा वापर करून उच्चारली जाणारी अक्षरे. म्हणजे हे अक्षर बोलताना घशाचा वापर होतो. कोणतं अक्षर आहेत, क, ख, क, ग, घ. तर ही अक्षरं बोलताना घशाचा वापर होतो, ही अक्षरे उच्चारताना.